नमस्कार, आपण पाहतात राजिरालाई न्यूज चॅनल। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या उमरखेड शहरातील स्मारकाभोवती असलेला अतिक्रमित पेट्रोल पंप तात्काळ हटवण्यासाठी अनेक दिवसापासून सकल शिवप्रेमींची मागणी होती, परंतु हा अतिक्रमित पेट्रोल पंप अजूनपर्यंत हटलेला नाही। त्यामुळे या पेट्रोल पंप हटवण्यासाठी एक दिवसीय कडकडीत बंदचे आवाहन उमरखेड शहर व तालुकावासियांच्या वतीने करण्यात आले होते आणि या अतिक्रमण पेट्रोलाची मुदतवाढ दिल्यामुळे तालुक्यातील शिवप्रेमी मध्ये जन आक्रोश होता। त्यामुळे त्यांनी एक दिवसीय संप पुकारून उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला या अतिक्रमित पुतळ्याचे व समोरील पेट्रोल पंपाचे तात्काळ अतिक्रमण हटवावे असे निवेदन देण्यात आले। यामध्ये तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, खासदार, आमदार, अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य जनता तसेच व्यापारी मंडळीसुद्धा या कडकडीत बंदमध्ये सामील झाली होती। पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया। आज उमरखेडमध्ये सर्व पक्षीय आंदोलनाला मी इथं आलेलो होतो। इथं अतिक्रमणात असलेल्या पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी जी काल आता लीज वाढून दिली त्याला 5 वर्षे, त्याच्याबद्दल अतिशय लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि या पेट्रोल पंपावर कुठलीही सुविधा नसताना आज सर्व जन आंदोलन उभं केलेलं असताना या पेट्रोल पंपाला लीज वाढून दिली नाही पाहिजे होती, जी अतिशय अडचणीतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती जागा आहे आणि त्याच्या भोवताल सगळं अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या पद्धतीमध्ये वारंवार मी पत्र दिलं, प्रशासनाने पत्र दिलं आणि नगरपालिकेनं सुद्धा कळवलं की लीज वाढून देऊ नये। नगरपालिकेला फाट्यावर मारून, खासदाराचं न म्हणणं ऐकून, जनसामान्य लोकांचं सगळ्याचं न म्हणणं ऐकून कलेक्टर साहेबांनी ही लीड का दिली याचं काही लोकांना गुढ कळत नाहीये। काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का किंवा एवढे सगळ्याचा विरोध असताना देण्याचं काय कारण आहे? मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का? काही सगळ्या गोष्टीचे संभ्रम आज या लोकांमध्ये निर्माण होत आहे आणि या संदर्भामध्ये सर्व जनसामान्याची भावना लक्षात घेऊन आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे आणि उद्याला आम्ही आता मंत्र्याकडे सुद्धा हे निवेदन देणार आहोत, कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे की ही एवढ्या सगळ्याचा विरोध असताना कलेक्टरनं ही परवानगी लीज वाढून दिलीच का याच्यावर विषय आहे। जे भारत पेट्रोलियम कंपनीचा वादग्रस्त पेट्रोल पंप आहे, या पेट्रोल पंपाच्या संदर्भानं जनभावना अत्यंत तीव्र आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा जो लीज वाढवण्यात आलेला आहे तो लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि त्यामुळं कायदा आणि जनभावना या दोन्हीही गोष्टींचा मेळ बसून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं जनभावना लक्षात घेतली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आहे, त्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो अशा पद्धतीचा आक्षेप या ठिकाणच्या नागरिकाचा आहे आणि त्यामुळं जनभावनेचा आदर करून या ठिकाणी या पेट्रोल पंपाचा लीज नाकारण्यात यावा अशा पद्धतीचं सर्वपक्षीय नेते मंडळींनी मिळून आम्ही या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। निश्चित या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जनभावना लक्षात घेऊन या पद्धतीच्या या निवेदनावर त्यांचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद।